नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रथम सत्र परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज येईल. आपल्याला व्हिडिओ नाही मिळाला तर कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. एकूण 100 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे इयत्ता 9वी मराठीचा. बघा, त्यांचं मार्कांचं विभाजन अशा पद्धतीचं असेल. 20 गुण हे तोंडी कामासाठी म्हणजेच अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील आणि 80 गुण हे लेखी कामासाठी. सर्वप्रथम आपण 20 गुणांसाठी जे काही 10 गुणांसाठी तोंडी काम आणि 10 गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन आहे त्यासाठी काय विचारलं जाईल ते पहा. 3 गुणांसाठी आपल्याला एक देशभक्तीपर गीत आपल्या वर्ग शिक्षकांना म्हणून दाखवायचं आहे तोंडी चाचणीसाठी. त्यानंतर उतारा दिलेल्या एक दुसऱ्या प्रश्नामध्ये 7 गुणांसाठी त्याचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. व्हिडिओ पॉज करून आपण हा उतारा व्यवस्थित वाचायचा आहे. बघा, 3 गुण आहेत, त्याला मोठ्याने वाचन प्रकट वाचन करा. त्यानंतर उतार्यातला अलंकार आहे या शेवटच्या ओळीमधला पेंगोळल्या आतपात, त्यामध्ये यमक अलंकार आलेला आहे. गदिमांना या उतार्यामध्ये आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर गदिमांच्या प्रभू रामचंद्रांबद्दलचा आदरयुक्त भाव बघा या ठिकाणी दिलेला आहे. कंसातलं तेव्हा उदाहरण लिहायचे. त्यानंतर 10 गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन आहे, त्यासाठी विचारलेला प्रश्न बघा. शब्दकोशाच्या मदतीने पुढील 5 शब्दांची खाली दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून माहिती वहीमध्ये लिहा. आहुती, कर्तव्य पालन, ते नपुसकलिंग नाम. सोह, अहंकार, तो पुल्लिंग नाम. वल्ल, होडीचा लांब दांडा पुल्लिंग नाम. निरपेक्ष, स्वार्थ नसलेली ती स्त्रीलिंग विशेषण. रौद्र, भयानक, ते नपुसकलिंग विशेषण. या पद्धतीने चार्ट कंप्लीट करायचा आहे. प्रश्न 4 बघा, तोंडी कामासाठी किंवा अंतर्गत मूल्यमापनासाठी एक बातमी तुम्हाला वाचून दाखवली जाईल. त्या बातमीवर आधारित या 5ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायचं आहे. बातमीचं शीर्षक लिहायचं आहे. मी वृक्षदिंडीची बातमी वाचून दाखवली म्हणून मुलांनी वृक्षदिंडी हे उत्तर सांगितलं. बातमीतली घटना होती अलिबाग इथली. बातमीचा मुख्य आशय आहे वृक्षदिंडी. बातमीतला मजकूर अजून काय हवा होता तर अलिबागचं सौंदर्य, आणि बातमी दिलेली दिनांक होता तो 2 ऑक्टोबर. त्यानंतर लेखी चाचणीसाठी विचारलेले प्रश्न, उतारा दिलेला आहे, त्या उतारावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. 7 गुणांसाठी हा उतारा आहे. बघा, माणसाला जन्मता प्राप्त होणारी नाती, भाऊ बहीण नातू मुलगा. उतारा वाचायचा आहे व्हिडिओ थांबून. कसे ते लिहा. आई मुलाला कसे घडवते, कुंचल्यासारखे हळुवारपणे, छिन्नीच्या कठोर घावाप्रमाणे. त्यानंतर तुला तुझ्या जीवनातील कोणत्या नात्याची वीण अधिक घट्ट वाटते ते लिहायचे. तर ती वीण आहे आईच्या नात्याची. बघा, त्याचं कारणही या ठिकाणी लिहिलेलं आहे, ते वाचा आणि लिहा. प्रश्न 6व्यामध्ये उतारा दिला आहे परत 7 गुणांसाठी. त्यात मध्ये आपल्याला चुकीबरोबर हे लिहायचं आहे. शाळेतील मुले काबाड कष्ट करून दमलेले असतात, चूक. गाडीवान काबाड कष्ट करून दमलेला असतो, बरोबर. शेठ काबाड कष्ट करून दमलेला असतो, चूक. दुपार कोणाला सलाम करते, गाडीवानांना. या उताराच्या आधारे वरील उत्तर आपण लिहिलेले आहेत. आकृती पूर्ण करा. उतार्याच्या आधारे दुपारच्या सुट्टीत मुलांना करायच्या गोष्टी. वर्गातून बाहेर पडायचे असते, आईने डब्यात काय आणलं ते पाहायचं असतं, उरलेल्या वेळात खेळ खेळायचा असतो, मस्ती करायची असते. पुढचा प्रश्न, दुपार झालीच नाही तर. 3 गुणांसाठी आपल्याला उत्तर लिहायचे. बघा, मी या ठिकाणी लिहून दाखवलेले. व्हिडिओ थांबून ते व्यवस्थित वाचा आणि अशाच प्रकारचं उत्तर लिहा. प्रश्न 7वा आहे,
उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची 4 गुणांसाठी. कोणत्या ते लिहा. सौजन्यशील व्यक्तीच्या मनात असलेल्या भावना, प्रेम, आपुलकी, सहभावना, स्नेहशीलता. या उताराच्या आधारे आपण ते उत्तर शोधलं. चौकट पूर्ण करायचे. सौजन्य साकारते मनातून, प्रकटते कृतीतून. 8वा प्रश्न 8 गुणांसाठी. कविता दिली आपल्याला आणि त्यावर आधारित झोपडीतील सुख आणि महालातली सुख लिहायची आहेत. झोपडीतील सुख आहे आरामात शांत झोप, चोरांचे भय नाही. महालातले सुख मऊ बिछाणे, कंदील शामदाणे. कविता दिलेली आहे. त्या कवितेवर आधारित आपल्याला उत्तरं लिहायची. झोपडी उत्तरेल असा प्रश्न. कुठे चोऱ्या होत नाहीत. त्यानंतर आवडलेल्या कवितेच्या ओळी लिहायच्या आहेत. मी लिहून दाखवलेल्या आहेत. तुम्हाला ज्या आवडतील त्या तुम्ही लिहा. त्यानंतर भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पाहावे या काव्यपंक्तीतलं विचार सौंदर्य याप्रमाणे लिहायचं आहे. प्रश्न 9व्यामध्ये आपल्याला एक अभंग दिलेला आहे. धरीला पंढरीचा चोर. त्यावर आधारित दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचे. कवयित्रीचं नाव आहे संत जनाबाई. अभंगाचा विषय आहे विठ्ठलाचं प्रेम. अभंग आवडण्याची कारणं तुम्ही तुमच्या मनाने लिहा. मी माझी कारणं लिहिलेली आहेत. त्यानंतर रसग्रहण करायचे. निंदास्तुती सममानिती जे संत. बघा या ठिकाणी करून दाखवलेले. सविस्तर उत्तर लिहा. हास्यचित्रातील मुलं या पाठावर आधारित एक चित्र दिलेले आहे आपल्याला आणि त्यावर प्रश्न विचारला आहे. व्यंगचित्र हे दोष मांडण्याचे एक प्रभावी साधन आहे. कसे ते लिहा. बघा त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. आ भागामध्ये आपल्याला पावसाळा ऋतू आणि उन्हाळा ऋतू यामध्ये होणाऱ्या बदलाची तुलना करायची आहे. बघा 4 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत 4 गुणांसाठी. पुढचा आहे प्रश्न आहे 11वा. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा. या काव्यपंक्तीतला अलंकार आहे रूपक अलंकार आणि उपमान आहे चंद्रमा. 12वा प्रश्न रसाचं नाव लिहायचे. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. अद्भुत रस. लाडका बाळ एकुलता फाशीची शिक्षा होता. करुण रस आहे. वाक्प्रचार अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग. भविष्याचा वेध घेणे. पुढच्या काळाचा अंदाज घेणे. शेतकरी नेहमी भविष्याचा वेध घेत असतो. हद्दपार होणे म्हणजेच जीवनातून कायमचे निघून जाणे. रीमाचे वडील हद्दपार झाले. समानार्थी शब्द पवन, वारा. वचन बदलायचे. काठी, काठ्या. शब्दसमूहासाठी एक शब्द लिहायचे. समाजाची सेवा करणारा समाजसेवक. सुधारक या शब्दापासून 4 शब्द बनवायचे. एकच अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. तो आहे धार कर. अचूक शब्द. दुसरा शब्द बरोबर आहे गरिबी. दुसऱ्या गटातला पहिला बरोबर आहे उज्ज्वल. विरामचिन्हांचा वापर. कायजवळ प्रश्नचिन्ह द्यायचे. सेक्रेटरी, संचालक. त्यानंतर पत्रलेखन करायचं आहे. शुद्धलेखन स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम पारितोषिक मिळवल्याबद्दल मित्राला किंवा मैत्रिणीला पत्र लिहायचे. बघा या ठिकाणी नमुना दाखल एक पत्र लिहून दाखवलेले. आपण अशा प्रकारचं पत्र लिहा. कृती सोडवा. जाहिरात दिली एक. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं. 3 वैशिष्ट्ये सांगायची जाहिरातीची. तज्ज्ञ अनुभवी शिक्षक. हप्त्याने पैसे भरण्याची सुविधा. अनेक सोयी सवलती. जाहिरातीतली त्रुटी आहे कार्यालयाचा पत्ता आणि सवलत. यामध्ये आपल्याला कमी वाटते. त्यानंतर पुढच्या आ भागामध्ये पुस्तक आणि मोबाईल यांच्यातला संवाद लेखन करायचं आहे 5 गुणांसाठी. आणि शेवटचा प्रश्न आहे T20 या प्रसंगाचं वर्णन करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही होतात असं गृहीत धरायचं आहे आणि 8 गुणांसाठी आपल्याला हा निबंध लिहायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 9वी मराठीचे संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली.
आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.